ताईंचे जे आहे ते किती 6 इम्प्लांट वर 6 इम्प्लांट खाली गेले होते. आणि 6 इम्प्लांट करून मॅमचं एकच रिक्वायरमेंट होती, कॅप एकदम सुंदर पाहिजे. ठीक आहे. तर मॅमची रिक्वायरमेंट होती कॅप एकदम सुंदर पाहिजे. तर आम्ही त्यांना एकदम वर्ल्ड क्लास इटालियन मटेरियल, तुम्ही बघसाल एकदम फॉरेन मधले फोटो दिसतात तसे फोटो आले, तसेच इफेक्ट दिलाय सर्व. दाताचा एक छोटा मॅमलॉन सुद्धा असतो, तो सुद्धा आम्ही कॉपी केलेला आहे. दात बघितला तर त्याचे फोटोज लिंकवर भेटतील. बाकी मॅम प्रोसिजर इम्प्लांटची कशी होती ज्यावेळेस इम्प्लांट केले त्यावेळेस? सांग. पेन वगैरे झालं त्यावेळेस? पेन वगैरे काही नव्हतं झालं ना? 6 इम्प्लांट वर 6 इम्प्लांट आपण एकाच दिवसात केले होते, 12 इम्प्लांट खाली आरामात. घरी जाऊन काही पेन जास्त नव्हतं झालं. मॅमचं जे केलं होतं ते पंच टेक्निकने केलं होतं, म्हणजे त्यात आम्ही टाका वगैरे कुठेही घेतला नव्हता. आणि पंच टेक्निकने 6 इम्प्लांट वर 6 इम्प्लांट खाली केले होते. आणि सर्व सक्सेसफुल झाले. असं कोणताही इम्प्लांट 8 इम्प्लांट वर केले. वरची हाड कमी होती, वरची हाड कमी होती, तर आम्ही 8 इम्प्लांट वर केल्यात, कारण की वरची हाड जी होती त्यांची मॅडमची फार कमी होती. त्याच्यामुळे 6च्या जागी 8 इम्प्लांट वर केल्यात आणि खाली 6 केले, सो दॅट लाईफ लॉंग. कारण की कोणतं पण आम्हाला असं प्लॅन करावं लागतं, कोणतं पण प्रोसेसेस आहे. मॅमचं वय कमी आहे, आता कमीत कमी ऍव्हरेज एज आम्ही 75 to 80 पकडून चालतो. म्हणजे आता 40 ते 50 वर्ष मॅमला ते नाही म्हटलं तरी दात वापरायचे आहेत. तर तेवढं लॉंग यासाठी तेवढी स्ट्रेंथ आणि तेवढं मजबूत असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी मॅमला 8 इम्प्लांट वर 6 इम्प्लांट खाली 14 इम्प्लांट एका दिवसात टाकले होते. एकही टाका मॅडमला दिला नव्हता. आणि 3 महिन्यानंतर दात दिले होते. दात द्यायसाठी आम्ही एक 20 दिवस घेतले. एकदम चांगला टाइम घेऊन केला, काही घाईघाईत काम नाही केलं. पण एंड रिझल्ट जे आहे ते एकदम सुंदर आले. मॅम तुम्ही सांगा, तुमची स्माइल मला कशी वाटतं? खूप सुंदर. यात जे आहे जितक्या पण अद्ययावत पद्धती असतात, जसं डिजिटल स्कॅनिंग झालं, फेस स्कॅनिंग झालं, म्हणजे चेहऱ्याचा स्कॅन करून आम्ही चेहऱ्याचा स्कॅन करून त्याच्या प्रोपोर्शन प्रमाणे दात बनवले. तर फेसवर कसे दिसतात, काय दिसतात, त्याची ट्रायल आम्ही 4 वेळा घेतली. किती वेळा घेतली? 3 ते 4 वेळा ट्रायल घेतली. मॅडम गोरेगावून येतात. मॅडमला म्हटलं, मॅडम तुम्ही ट्रायल करून घ्या. ट्रायल एकदा झाली ना तर सर्व बेस्ट राहतं. ट्रायलमध्ये अप्रूव्ह झाली. ट्रायल अप्रूव्ह केल्यानंतरच केलं. त्यासाठी मॅमला एक 3 वेळा, तर ट्रायलला 3 वेळा वेगवेगळे ट्रायल केले. त्यात आम्ही काय करतो, ट्रायलमध्ये वेगवेगळ्या साईजचे दात वेगवेगळे लावून बघतो. म्हणजे मोठ्या साईजचे, छोट्या साईजचे. पहिले जे दात आले होते चेहऱ्यावर मोठे वाटत होते, नंतर केले ते व्यवस्थित वाटत होते. मग एका एका साईडला थोडंसं आतमध्ये घ्यायचं होतं. तसे 3-4 आम्ही वेगवेगळ्या ट्रायल केल्या आणि त्यापैकी बेस्ट चेहऱ्याला सूट जे असेल त्याचे दात आम्ही फायनल रेप्लिकेट बनवले. तर मॅमने पण सोबत सोबत मेहनत खूप घेतली आहे. मॅमचे पण हे चांगलं आहे की आल्या आणि एकदम शांतपणे, म्हणजे खूप वेळा कधी काही पेशंट काय होतात, पेशंट अग्रेसिव्ह होतात, किती दिवस चालली ट्रीटमेंट, किती हे चाललं, किती चाललं. तसं नाही, ट्रीटमेंट करायचं तर आम्ही पण कामच करतो. पण खूप पेशंट काय असं हे नाही देत. मग काय होतं, पेशंटने टाइम नाही दिला तर मग काय होतं, आम्ही प्रेशर देतो, मग करा फटाफट करा. आणि टाइम भेटला तर कसं एकदम प्रॉपर होतं एंड रिझल्ट. थँक्यू मॅम, कॉपरेशन साठी सुद्धा थँक्यू. तुम्हाला तर खूप पेशंटची कॉपरेशन चांगले रिझल्ट येतात. थँक्यू म्हणताना थँक्यू फक्त एका माणसाचा नाही, म्हणजे आय एम ओनली फेस. सगळ्यांना. सो वी हॅव इन हाऊस लॅबमध्ये गिरीश असतो, आमचे असोसिएट डॉक्टर असतात. ठीक आहे. तर डॉक्टर रिचा असतात. तर हे सगळे असिस्टंट लोक असतात. या सर्वांचं हे असतं, म्हणजे इव्हन एक इन्स्ट्रुमेंट पण जे असतं ते स्टरलाइज करून सगळं प्रॉपर देणं, सर्व गोष्टी प्रॉपर टाइमावर देणं. खूप गोष्टी लागतात तिच्यात. पार्ट्स तुम्ही बघितलं असेल, हो. इम्प्लांटमध्ये हजारो पार्ट लागतात एकदम प्रॉपर प्रोसेस करायसाठी. म्हणजे एकदम कॉम्प्लेक्स सिस्टम आहे. बट असिस्टंट पण आमचे ट्रेन आहेत, सर्व आमचे असिस्टंट डॉक्टर पण ट्रेन आहेत. इन हाऊस लॅबमध्ये टेक्निशियन जे आहेत त्यांचा एक मेन याच्यात रोल येतो की इन हाऊस लॅब आहे, एकदम अद्यावत क्वालिटीचे मटेरियल आम्ही, इटालियन मटेरियल आम्ही वापरतो. एकदम त्या मटेरियलमध्ये आम्ही कंजूसी नाही करत. आणि त्यासोबत त्यांचं स्किल लेवल पण एक तेवढं आम्ही मेंटेन करतो की त्यांना नेहमी ट्रेनिंग देणं, हे देणं, ते देणं. त्याच्यामुळे सर्व पॉसिबल होतं. बस हाच एक पॉइंट. थँक्यू.